पहिलाच प्रश्न तर हे जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळी हे दोन बंधू एकत्र आणलं असं याचं क्रेडिट देखील तुम्हाला दिलं होतं. दोन शत्रू पुढे उभा राहिले कसं वाटतंय का कुटुंब जोडल्याचा आनंद आहे? असं आहे की ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे. ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीयदृष्ट्या असं जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. आणि मी म्हणजे आता असं सहज माझ्यासमोर टीव्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो तर काही माध्यमं तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे. इकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली. मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढत आहेत त्यांनी केलेली युती आहे. त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे. यांनी फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही. याचं कारण ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केलाय, ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे ते मराठी माणूस यांच्या सोबत नाहीत. आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत तेही यांच्या सोबत नाही. मुंबईमध्ये कोणी यांच्या सोबत येणार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे. निवडणुका आल्या की भावनिक बोलायचं. आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही. त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये त्यांनी अजूनही 2-4 लोक सोबत घेतले तरीही मुंबईकर हे महायुतीचं काम बघून, महायुतीने केलेला विकास बघून, महायुतीने भविष्यातली जी मुंबई तयार करणं सुरू केलं आहे ते बघून आणि विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच घरं देण्याचा जो कार्यक्रम महायुतीने सुरू केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे महायुतीच्या पाठीशीच मुंबईकर उभे राहतात. आकडे सांगणार नाहीत मात्र मुलं पळवणारी टोळी तयार झालेली त्याच्यामुळे आकडे आता सांगणार नाहीत असं देखील तुम्हाला असं आहे की आकड्यांशी माझा काही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय आकडे आहेत, ते कुठे आकडे लावतायत, मला त्याच्यात इंटरेस्टही नाही. एवढंच आहे की म्हणजे ज्या प्रकारे ही पत्रकार परिषद झाली त्याच्या पाठीशी जो हाईप तयार केला होता, खुदा पहाड और चुहा भी नहीं निकला. तुम्ही दिला होता कटंगे आणि बटंगेचा नारा, तोच त्यांनी आता घेत आहेत आणि त्यांचा असा दावा आहे की तो मराठी माणसावर ही परिस्थिती आली मुंबई तोडण्यासाठी. पुन्हा एकदा सांगतो, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे मुंबई नाही, ते म्हणजे मराठी नाही, ते म्हणजे सर्व काही आहे. हा जो काही त्यांचा गर्व आहे, हा जो काही दुराभिमान आहे, या दुराभिमानामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले. कारण मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत. मुंबईकरांना त्या ठिकाणी राज्य गाजवणारे आणि स्वतःचा फायदा पाहणारे नको आहे. मुंबई तोडण्याचा प्रयत्न जो आहे तो दिल्लीतले दोघे जण करतायत. अमित शहा आणि मोदींवरती सुद्धा उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा टीका केली आहे. मला असं वाटतं काही तर स्क्रिप्ट बदलली पाहिजे. किती वर्षे एकच स्क्रिप्ट घेऊन हे लोक फिरणार आहेत. काही तर नवीन आणा. आणि जसं मी सांगितलं, मी तर मागच्या वेळेसच घोषणा केली होती, उद्धवजींनी विकासावर बोललं तर 1000 रुपये मी देईन, पण अजून माझे 1000 रुपये वाचले आहेत. अजून विकासाचं एकही गोष्ट ते बोलत नाहीत. आता ही निवडणूक विकासाची, मुंबईकराच्या हिताची निवडणूक आहे. त्याच्यावर ते एक शब्द बोलू शकत नाही. त्यांना 25 वर्षाचा हिशोब द्यावा लागेल, मिठी नदीतला हिशोब द्यावा लागेल, मराठी माणसाच्या घराचा हिशोब द्यावा लागेल. देऊ नाही शकत. सर, संपलेल्या पक्षावर आम्ही कधी बोलणार नाही, संपलेल्या पक्षावर आम्ही बोलणार नाही असं म्हणणाऱ्यांना आता त्याच पक्षासोबत युती करावी लागली. 20 वर्ष एकमेकांकडे गेले नाहीत, भावनिक आवाज म्हणतायत, मराठी म्हणतायत. एकंदरीत सगळं कसं बघतायत? मुळात तुम्हाला क्रेडिट पण तेच देतात की तुम्हीच एकत्र आहात. बघा, आमच्या नवनाथ बदनी परवाच याचं अतिशय सुंदर विश्लेषण केलेलं आहे
हा भीती संगम आहे, हा प्रीती संगम नाही. दुसरीकडे जुने व्हिडिओ आहेत त्या जुन्या व्हिडिओच्या जुने जे व्हिडिओ आहेत त्या जुन्या व्हिडिओच्या संदर्भात तुमचं सुद्धा म्हणतात की तुमचा एक व्हिडिओ आहे की आली त्याचा व्हिडिओ तुमचा आहे असं त्यांनी म्हटलं. असं आहे, व्हिडिओ तर काही तयार करता येतात, पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, अख्ख्या दुनियेला माहिती आहे देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला, हिंदुत्वात पैदा झाला, हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही, फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही. आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे. परप्रांतीयांना देखील आता मुंबईकर म्हणा असं देखील आता सुरू झालेलं पाहायला मिळतं. गेल्या काही वर्षांपासून आजच्या प्रेसमधून जवळपास दिसून येतं की परप्रांतीयांना प्रत्यक्षरित्या मला आनंद आहे, किमान निवडणुकीत मत मिळवण्याकरता तरी आता त्यांनी आपलं मत बदललेलं आहे. नेहमीप्रमाणे पलटी मारलेली आहे, पण ही जी मारलेली पलटी आहे ती सुखावं आहे, त्यामुळे त्याच्यात त्यांनी तसंच राहावं. उद्या पुन्हा त्याच्यात बदलू नये. पण शेवटी जुनी पापं तर आहेत ना, ती लोकांनी बघितलेली आहेत. जुनी पापं धुता येणार नाहीत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.